नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर हे आता मी जे स्पॉन्ज दाखवलेले होते रेक्टँगल शेपमध्ये जे होते बेस, त्यांना मी असं दोन्ही स्पॉन्ज टीनमधल्या स्पॉन्जला तीन तीन लेअरमध्ये कटिंग करून घेतला। नंतर मग मी केक बोर्डला क्रीम लावून घेतली आणि हा रेक्टँगल केक होता 3 kgचा। तर मी याचं 3 लेअरमध्ये अशी कटिंग करून घेतली आणि ट्रफल चॉकलेट केक होता फ्लेवर, म्हणून गनाश असं पायपिंग बॅगमध्ये घेतलं भरून आणि केकला स्पॉन्जला मी शुगर सिरपने सोकिंग करून घेतलं आणि नंतर त्यावरती असं पायपिंग बॅगच्या साहाय्याने केकला पूर्ण गनाश असं लावून घेतलं आणि पॅलेट नेपच्या साहाय्याने पूर्ण स्पॉन्जवरती स्प्रेड करून घेतलं आणि चोको चिप्स फिल केले। तसंच सेम सेकंड लेअरला पण करून घेतलं, गनाश लावून घेतलं, चोको चिप्स लावून घेतले आणि त्यावरती थर्ड लेअर पण ठेवून घेतलं आणि थर्ड लेअरचं मी असं ठेवल्यानंतर साईडने त्याचं गनाश लावून पूर्ण केकचा क्रम्बल कोट रेडी करून घेतला आणि मग सेट करायला ठेवून दिलं केक मी 10-15 मिनिटासाठी। नंतर मग असं व्हाईट क्रीममध्ये ब्लू कलरचे 3 शेड तयार करून घेतलेले, लाईट डार्क आणि थोडी डार्क। जी डार्क होती ती अशी साईडला लावून घेतली आणि असं वरती लावून घेतल्या 3 शेडचं, कारण मला हे ओशनचं लुक दाखवायचं होतं म्हणून असं 3 लेअरमध्ये वरती ओशन्स आणि जी साईडला मी जागा रिकामी ठेवलेली आहे तिथे मी डायजेस्टिव्ह बिस्किटचा चुरा करून घेणार आहे, तिथे मला सँडचं लुक करायचं आहे, त्यासाठी मी तीच जागा खाली ठेवलेली आहे। तर मी असं पहिलं पॅलेट नेपच्या साईने पहिले साईडला मी पूर्ण कवरिंग करून घेतलं केकला आणि जे वरती मी करून घेतलेल्या होत्या 3 शेडला त्यालाही पॅलेट नेपच्या साईने असे वेव्स करून घेतले, कारण ते थोडं समुद्राचं लुक यायला पाहिजे होतं। हा केक होता मोना थीम केकमध्ये पाणी आणि वाळू असं त्या केकमध्ये कॉम्बिनेशन करायचं आहे मला। तर मी वाळू करण्यासाठी तयार करून घेतलेला डायजेस्टिव्हचा चुरा तो असा साईडला लावून घेतला आणि वेव्सचं लुक येण्यासाठी मी स्पूनच्या साहाय्याने असं केकला साईडला पण असं टेक्स्चर करून घेतलं आणि जी मी वरती 3 शेडमध्ये लावून घेतलेलं आहे क्रीमला त्यालाही असंच टेक्स्चर करून घेतलं वेव्सचं। नंतर मग मी माझ्याकडे पेपरचं मी प्रिंट काढून घेतलेलं, त्याचे टॉपर मी कटिंग करून घेतले, कारण हा जो केक होता त्यांना ही फॉन्डंट आणि शुगर प्रिंट नको होत्या त्यांना, म्हणून मी पेपर प्रिंटचा असं यूज केलेला आहे। तर मोना थीमच्या असे मी 2-3 प्रिंट काढून घेतलेल्या, म्हणजे मला जेवढे लागतील तेवढे मी त्यातून टॉपर यूज करू शकते असं। तर त्यासाठी मी गार्निशिंग तयार करून घेतलेली होती। असं शंख शिंपलांचा माझ्याकडे चॉकलेटचा मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतला आणि ते असं त्याच्यामध्ये सेट करून या फिश आणि शेलच्या वगैरे अशा गार्निशिंग तयार करून घेतल्या, त्या लावून घेतल्या। त्यानंतर जे मोनाचे मी प्रिंटआउट कट केलेले होते ते असे केकवरती लावून घेतले आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कसं वाटलं केक मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया आपण असं नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।